पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि त्या काळामध्ये त्यांनी पाण्याचा साठा कसा जपला पाहिजे हे त्यांची दूरदृष्टी प्रामाणिक राहील आणि आपण त्यांची साक्षीदार आहोत. आणि म्हणूनच आजचा जो त्यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अतिशय स्तुत्य असा गोदा ते नर्मदा हा जलयात्रेचा जो उपक्रम आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि जन्मभूमी ते कर्मभूमीपर्यंत ही यात्रा आहे. आणि हे त्याच्यामुळे पाण्यामध्ये सहभागी होते आणि तुझं नियोजन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं. त्यांचं मी त्यांच्या टीमसाठी सहभागी इकडे आहेत आणि म्हणून आज अतिशय फक्त एक ही जलयात्रा जी आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. हा फक्त महाराष्ट्रासाठी संदेश देशभरामध्ये हा संदेश आहे या जलयात्रेचा आणि म्हणून या जलयात्रेला मी खूप खूप शुभेच्छा. भाई बागेश्वर रामच्या बाबांनी शिवाजी महाराजांचे बागेश्वर राम देवीचं जन्मस्थळ जलयात्रेला सुरुवात झालेली आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आजचा पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा आणि त्या काळामध्ये त्यांनी पाण्याचा साठा कसा जपला पाहिजे हे त्यांची दूरदृष्टी प्रामाणिक राहील आणि आपण त्यांची साक्षीदार आहोत. आणि म्हणूनच आजचा जो त्यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अतिशय स्तुत्य असा गोदा ते नर्मदा हा जलयात्रेचा जो उपक्रम आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि जन्मभूमी ते कर्मभूमीपर्यंत ही यात्रा आहे. आणि हे त्याच्यामुळे पाण्यामध्ये सहभागी होते आणि तुझं नियोजन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं. त्यांचं मी त्यांच्या टीमसाठी सहभागी इकडे आहेत आणि म्हणून आज अतिशय फक्त एक ही जलयात्रा जी आहे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. हा फक्त महाराष्ट्रासाठी संदेश देशभरामध्ये हा संदेश आहे या जलयात्रेचा आणि म्हणून या जलयात्रेला मी खूप खूप शुभेच्छा. भाई बागेश्वर रामच्या बाबांनी शिवाजी महाराजांचे बागेश्वर राम